10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100. म्हणजे आता हे 100ची चिल्लर झालेली आहे. आता आपण 20 रुपयाची नोट बघूया. 20 रुपयाच्या सहाय्याने 20 रुपयाच्या सहाय्याने 100ची चिल्लर बघूया. 1, 2, 3, 4, 5 म्हणजेच 20, 40, 60, 80 आणि 100. जेव्हा 20 रुपयाच्या 5 नोटा आपण मिळवतो तेव्हा ती 100 रुपये होतात. आता आपण 50 रुपयाच्या सहाय्याने 100ची चिल्लर कशी करायची ते बघूया. 50च्या जेव्हा 1 आणि 2 नोटा, त्या 2 नोटा जर आपण मिळवल्या तर आपण 100 रुपयाची चिल्लर करतो. त्याच पद्धतीने 50 रुपयामध्ये आपण किती 10 मिळवले म्हणजे ते 100 रुपये होतील तर बघूया. 1, 2,